नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण जी सिरीज सुरू केलेली आहे NMMS 2017-18 मधले काही क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत। या PYQ च्या माध्यमातून आपला बराच सारा अभ्यास अगदी व्यवस्थितरित्या होत असेल, बऱ्याच कन्सेप्ट्स तुम्हाला नव्याने माहिती होत असेल किंवा त्या परत एकदा तुमच्या रिवाइज होत असतील। या सगळ्याचा विचार करून आपण राहिलेले जे काही क्वेश्चन्स आहेत 2017-18 च्या एग्जाम मधले ते आपण या ठिकाणी गणित विषयाचे आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला बघूयात आपण जो काही क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिसतोय तो बघा बरं। द रेशो ऑफ द टू नॅचरल नंबर्स इज 3:2। इथे परत रेशो दिलेला आहे म्हणजे रेशो प्रोपोर्शन या चॅप्टरवरचा परत क्वेश्चन आहे। याच वर्षामध्ये पाठीमागे एक क्वेश्चन विचारलेला आहे म्हणजे हा सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, म्हणजे याचं वेटेज तुम्हाला लक्षात ठेवा रेशो प्रोपोर्शन या चॅप्टरचं। त्यानंतर इफ द नंबर ऑफ ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग 5 फ्रॉम द बिगर नंबर इज डिवाइडेड बाय द स्मॉलर नंबर is quotient is 4/3 find the smaller number। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय म्हटलेलं आहे, या ठिकाणी दिलेला आहे दोन नंबरचा रेशो दिलेला आहे, म्हणजेच याचा अर्थ जिथे कुठे रेशो दिलेला असेल त्या ठिकाणी लगेच आपण लक्षात ठेवायचं। इथं बिगर नंबर म्हणजे काय असणार 3 सोबत येणारा नंबर म्हणजे बिगर नंबर जो असणार आहे तुमचा कोणता असणार आहे 3 सोबत x सपोज करायचं म्हणून मी सांगितलेलं तुम्हाला जर सेपरेट घ्यायचं असेल तर त्याला आता हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। स्मॉलर नंबर असणार आहे तुमचा, स्मॉलर नंबर बोला आता मग काय असेल तुमचा 2x असणार आहे। ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढे बघूयात। आता या ठिकाणी दोन नंबर्स झालेले आहेत, पुढे दुसरी कंडिशन दिलेली आहे तुम्हाला इफ द नंबर ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग 5 फ्रॉम बिगर नंबर। बिगर नंबर मधून तुम्हाला 5 सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणजेच मायनस करायचं आहे, मग सबट्रॅक्ट करा त्याच्यामधून। बिगर नंबर तुमचा 3x आहे, -5 केलं, परत अजून काय सांगितलेलं आहे बिगर नंबर 5 फ्रॉम बिगर नंबर इज डिवाइडेड बाय स्मॉलर नंबर। याला डिवाइड करा म्हटलेलं आहे कशाने स्मॉलर नंबर आहे आपला 2x। देन द क्वोशंट इज 4/3 म्हणजे तर त्याचा भागाकार जो येतोय 4/3 येतोय असं म्हटलेलं आहे। फाइंड द स्मॉलर नंबर। नेक्स्ट तुम्हाला इथे इक्वेशन भेटलेलं आहे, हे इक्वेशन्स तुम्हाला तयार करता यायला पाहिजे आणि हे येण्यासाठी तुम्ही हा क्वेश्चन व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून या पद्धतीने त्याचे छोटे छोटे पार्ट्स करून जसं की आता आपण या ठिकाणी छोटे छोटे पार्ट्स करून हे इक्वेशन्स तयार केलेले आहे, अगदी त्या पद्धतीने तुम्हाला देखील तयार करायचं आहे। आता हे सोडवू शकता तुम्ही। आता हे सोडवण्यासाठी तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल। या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता। या 3x - 5 ला 3 ने मल्टिप्लाय करा, 2x न या 4 ला मल्टिप्लाय करा म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी होईल 3 इन ब्रॅकेट 3x - 5 नेक्स्ट इज इक्वल टू 4 इंटू किती असणार आहे हे 2x असणार आहे। मल्टिप्लिकेशन करा 3 3 जा 9x असेल मायनस 5 3 जा 15 असणार आहे इज इक्वल टू 4 इंटू 2 किती होणार आहे 8x असणार आहे। x असलेली जी व्हॅल्यू आहे ते एका साइडला घेऊन जावा आणि कॉन्स्टंट टर्म एका बाजूला घेऊन जायचं असतं म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढायची असते। 9x ॲज इट इज प्लस असलेलं 8x इकडे आलं तर -8x होणार आहे आणि इज इक्वल टू मायनस असलेलं 15 पुढे गेलं तर काय होतं रे 15 होणार आहे +15। नेक्स्ट 9x - 8x म्हणजे x इज इक्वल टू भेटेल तुम्हाला व्हॅल्यू किती येईल ते 15। आता x ची व्हॅल्यू भेटली तर तुम्हाला स्मॉलर नंबर असेल किंवा बिगर नंबर असेल कुठलाही नंबर काढता येतो। जसं की इथं स्मॉलर नंबर तुम्ही 2x म्हटलाय म्हणजे 2 इंटू x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 15 म्हणजेच तुमचा स्मॉलर नंबर असणार आहे कोणता 30। मग या ठिकाणी ऑप्शन नंबर फर्स्ट असलेला जो 30 आहे आन्सर हे या ठिकाणी आपल्या या क्वेश्चनसाठी करेक्ट आन्सर असणार आहे। आणि या प्रकारचे क्वेश्चन वारंवार झाल्यानंतर अगदी कमी वेळामध्ये म्हणजे एवढ्या खूप कमी वेळामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येईल। नेक्स्ट चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। बघा दुसरा प्रश्न जो आहे तो तुम्हाला दिसतोय या ठिकाणी स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट मधला क्वेश्चन हा या ठिकाणी पाहायला मिळतोय। बऱ्याच नंबरचे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट तुम्हाला माहिती असले पाहिजे, अगदी त्याच पद्धतीने क्यूब आणि क्यूब रूट पण तुम्हाला माहिती पाहिजे हे मी पाठीमागे पण म्हटलेलं आहे आणि त्याच पार्ट्सवर हा तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे। बघा फाइंड द व्हॅल्यू ऑफ इथे एक नंबर दिलेला आहे तुम्हाला आणि त्याची व्हॅल्यू काढायची आहे। नंबर्स मी इथे लिहितोय आता बघा इन क्यूब रूट इथे 3 दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ क्यूब रूट आहे 64 मायनस इन क्यूब रूट -125 आणि प्लस √9 या प्रकारचा क्वेश्चन आहे। याची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 64 कशाचा क्यूब आहे बरं तर 4 चा क्यूब 64 आहे म्हणजे याला जर सोडवायचं म्हटलं याची व्हॅल्यू किती असणार आहे 4 मायनस आता इथं मायनस आहे कोणत्याही मायनस नंबरचं क्यूब रूट नेहमी मायनसच असतं, प्लस नंबरचं क्यूब रूट प्लसच असतं। मग आता क्यूब रूट 125 कोणत्या नंबरचा क्यूब आहे बरं हा क्यूब आहे 5 चा
म्हणून -5 आलं. मायनस का आलं लक्षात आलं, याचं कारण सांगितलं. आणि प्लस हे तर तुम्हाला माहिती आहे 9 हा कशाचा स्क्वेअर आहे बरं, स्क्वेअर रूट काढायचं आहे आपल्याला, म्हणजे 9 हा 3चा स्क्वेअर आहे. आणि हे सोडवू शकता, मायनस इंटू मायनस प्लस होतं, म्हणजेच 4 + 5 + 3, 4 + 5 किती झालं 9 + 3, आणि हे होईल इथं किती 12. ऑप्शनमध्ये पहा, तुम्हाला ऑप्शन नंबर फर्स्ट हा 12 असलेला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि या प्रश्नासाठी आपल्याला उत्तर ऑप्शन नंबर फर्स्ट हे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट पुढे दिलेलं आहे तुम्हाला, पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये इथं सांगितलेली इन्फॉर्मेशन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, परत इथं दिलेला बघा इंडायसेस या चॅप्टरवरचा हा तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळेल. बघा 2⁻³ इंटू 2⁻0 होल स्क्वेअर प्लस 1/2⁻2 मायनस 2⁻0 या प्रकारचा क्वेश्चन आहे. आणि हे सॉल्व्ह करायचं आहे, याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. मग याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला जो दिलेला पार्ट्स आहे तो पार्ट्स आपण काय करूयात, एकदा लिहून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं त्याचा इंडेक्स जो आहे, त्याचे पॉवर जो आहे, घातांक जो आहे ते आपल्याला काढता येतं, याचं आपण व्हॅल्यू बघूयात काय येतील त्या. बघा 2⁻³ आहे. आता -3 असेल तर काय करता येतं आपल्याला बघता येतं. त्याच्यानंतर इन ब्रॅकेट 2⁻0 ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर आहे, प्लस 1/2 किती आहे -2 आहे, मायनस 2 किती आहे 0 आहे. ठीक आहे. आता हे सोडवत असताना बघा काय करावं लागेल, हे मायनस जर असेल तर याला जर डिनॉमिनेटर मध्ये घेऊन गेलात तर ते प्लस होणार आहे. म्हणजेच 1/2 काय होईल, आता हे 3 अपॉन मध्ये लिहिलं तर हे मायनसचं इथं काय झालेलं आहे, आता या ठिकाणी फक्त प्लस झालेला आहे. इंटूला इंटू ॲज इट इज, हे 2⁻0 म्हणजे, आणि वरती परत काय त्याचं पॉवर आहे, म्हणजे डबल पॉवर जर असेल तर त्याला आपण असं लिहू शकता 2⁻0 × 2 असंही लिहिता येतं. प्लस मायनस असलेला प्लस करायचं आहे, म्हणजे जसं इकडे मायनस असलेला खाली घेऊन आलात तर ते प्लस झालं, तसं अगदी ह्या मायनस असलेल्याला जर तुम्ही वर घेऊन गेलात तर ते पण काय होणार आहे प्लस, म्हणजे 2 काय होणार आहे +2 होईल. आणि -2⁻0 बदल काय केले, मायनस पॉवर असलेला इंडेक्स ज्याचा मायनस होता त्या सगळ्यांना आपण काय केलेलं आहे या ठिकाणी प्लस करून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी आता आपल्याला हे सॉल्व्ह करता येते. याच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे, 1/2 किती आहे 8 आहे, म्हणून 8 लिहिलं आपण. नेक्स्ट इंटू 2⁻0 × 2 म्हणजेच किती असणार, 2⁻0 असणार आहे, प्लस 2⁻2 म्हणजेच किती असणार आहे 4, मायनस 2⁻0. 2⁻0 ची व्हॅल्यू कोणत्याही नंबरचा इंडेक्स जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू जी असणार आहे त्याची व्हॅल्यू 1 असते. म्हणून देअरफॉर 1/8 इंटू याची व्हॅल्यू येईल 1 + 4 मायनस किती असणार आहे 1. हे मल्टिप्लिकेशन करा, 1/8 येईल ॲज इट इज, 1 ने मल्टिप्लाय तर केलं तर काही फरक पडणार नाही. 4 मधून 1 मायनस केलं तर किती येणार आहे 3. आता तुम्ही हे सोडवू शकता किंवा इथं अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत, म्हणजे याचा विचार करावा लागेल आपल्याला. एकतर ह्याला तुम्हाला इथं प्लस आहे, म्हणजे तुम्हाला याला डायरेक्ट कधी कधी हे 3 1/8 असंही लिहिलात तरी चालेल, म्हणजे इथं ऑप्शन मध्ये आहे बघा, हे करेक्ट आन्सर आहे. एक दुसरं आहे, याला तुम्ही डिनॉमिनेटर म्हणजे याला काय करू शकता, तुम्ही कन्वर्ट करू शकता कशामध्ये, फ्रॅक्शन मध्ये, मिक्स फ्रॅक्शन मध्ये आहे. याला जर कन्वर्ट केलात 8×3 अगोदर केले बघा आपण, 8×3 24 + 1 हे 25/8 असणार. हे आहे का बघा ऑप्शन मध्ये आहे, त्याच व्हॅल्यू आहेत, त्यालाच आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने हे पण तुम्हाला ऑप्शन मध्ये सापडेल, म्हणजे हे पण करेक्टच आहे. म्हणजे निश्चितपणानं तुमचं आन्सर असणार आहे. हे अल्टरनेटिव्ह तुम्हाला या ठिकाणी चर्चा करायची आहे, वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने त्याचा एकच आन्सर जे असलेला आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने लिहिलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि यानुसार आता तुम्हाला करेक्ट ऑप्शन कोणता आहे हे निश्चितपणाने सांगता येतं. बघा बी, सी आणि डी हे करेक्ट असलेला ऑप्शन कुठं आहे बरं, इथं आहे ऑप्शन नंबर 4. अल्टरनेटिव्ह बी सी डी आर करेक्ट. पर्याय क्रमांक 4 याच्यामध्ये पर्याय क्रमांक बी सी डी हा बरोबर आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला 4 नंबरचं ऑप्शन हे करेक्ट करून तुम्हाला एक्झाम मध्ये यायचं आहे. ठीक आहे, या प्रकारे ह्या प्रश्नाला सोडवता यायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, चला पुढे आणखी एक क्वेश्चन दिलेला आहे. बघा जसं पेपरचं वर्ष आपण पुढच्या म्हणजे नवीन प्रश्नांकडे येतोय, जसं 2015 मधले फक्त 1 लाइनर क्वेश्चन्स होते, 2016-17 मधले ज्यावेळेस क्वेश्चन्स होते ते 1 लाइनरच क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळत होते. पण 2017-18चा जो पेपर आहे त्याची लेंथ बघा तुम्ही किती मोठ्या प्रकारची आहे. सोबतच तुम्हाला असे काही दिलेले आहेत. आता हा 3रा-4था क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हे वेगवेगळे असे 4 अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चर्चा डिस्कस करून सांगायचं की कोणतं अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे रॉंग आहे.
म्हणजे अशा प्रकारे त्यांची लेंथ पण वाढत चाललेली आहे म्हणजे दिवसेंदिवस. ह्या लेंथचा विचार करून किंवा या क्वेश्चनच्या म्हणजे अप्रोच लक्षात ठेवून आपल्याला एक्झाममध्ये नेमकं कशा प्रकारे क्वेश्चन्स टॅकल करायचे आहेत याचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ही PYQची जी सिरीज सुरू केलेली आहे ही अतिशय महत्त्वाची आहे आणि याचा 100% तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. त्यामुळं व्यवस्थित याचं अंडरस्टँडिंग करा, याच्यासारखे क्वेश्चन्स वारंवार सोडवण्याचा प्रयत्न करत चला. हे जे आपण सगळे क्वेश्चन्स घेतोय हे सगळे समजून घेण्याचा प्रयत्न करा, परत हे तुम्ही सोडवण्याचा देखील प्रयत्न करू शकता. ठीक आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर O इज द सेंटर ऑफ द सर्कल. या सोबतच्या आकृतीमध्ये O हा काय आहे, सेंटर ऑफ द सर्कल आहे असं म्हटलेलं आहे. इथं म्हटलेलं आहे सेग, इथं आहे सेग AB इज द डायमीटर. सेग AB इज डायमीटर आहे हा सेंटर पॉइंट पासून गेलेला आहे म्हणजे डायमीटरच आहे. ऑफ अ सर्कल मेजर ऑफ अँगल CAB इज इक्वल टू 40. CAB चा मेजर दिलेला आहे, हा CAB तुम्हाला दिलेला आहे आणि याचं मेजर तुम्हाला दिलेलं आहे की 40 डिग्री आहे. सम स्टेटमेंट्स आर गिवन बिलो विथ रिस्पेक्ट टू द ॲडजॉइनिंग फिगर. सोबतच्या आकृतीचा विचार करून काही विधान तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर यापैकी तुम्हाला करेक्ट असलेला जो काही अल्टरनेटिव्ह आहे हे तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ठीक आहे. मग विचार करूयात आपण एक एक स्टेटमेंट. इथं पहिला ऑप्शन आहे मेजर ऑफ अँगल A आणि मेजर ऑफ अँगल B असं दिलेलं आहे. यामध्ये थोडी गडबडच आहे, याच्यामध्ये नेमकं काय दिलं हे सांगितलेलंच नाही आपल्याला. इक्वल दिलं नाही, प्लस दिलं नाही, काहीच दिलेलं नाही. बरोबर आहे. तसं काय दिलं असतं तर आपल्याला सांगता आलं असतं. दुसरं ऑप्शन आहे मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल C. सुरुवातीला आपण बघूयात या ठिकाणी काय काय माहिती आपल्याला समजते या डायग्राम वरून. एक लक्षात येतो हा डायमीटर आहे AB डायमीटर असेल तर याच्या उर्वरित भागामध्ये जो काही अँगल येणार आहे तो राईट अँगल असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे अँगल C जो आहे अँगल C तुमचा असणार आहे 90 डिग्रीचा. ठीक आहे. अँगल A माहिती आहे तुम्हाला, A किती डिग्रीचा आहे 40 डिग्रीचा. बरोबर आहे. देन अँगल B इज इक्वल टू रिमेनिंग अँगल असल्यामुळे तुम्हाला सांगता येतो त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज 180 अंश असते. बरोबर आहे. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. देअरफॉर हा अँगल असणार आहे तुमचा 50 डिग्री. आणि या दोघांची ॲडिशन केलं तर ह्या दोघांची ॲडिशन पण 90च होते. मग अँगल C चं मेजर ह्या दोघांच्या ॲडिशन एवढं आहे का हो? आहे. अँगल A प्लस अँगल B, अँगल A प्लस B करा 90 येतं आणि अँगल C चं मेजर पण किती आहे 90. हे करेक्ट स्टेटमेंट आहे. तिसऱ्या स्टेटमेंटचा विचार करूयात मेजर ऑफ अँगल C आणि मेजर ऑफ अँगल D. C बघा, आता C चं मेजर काढलंय तुम्ही. हा सेमी सर्कल मधला असलेला जो अँगल आहे, सेमी सर्कल मधला का, कारण इथं पुढे काय आहे आपल्याला दिसतं, हे डायमीटर दिसतं. डायमीटर पासून सेमी सर्कल मध्ये काढलेला जो काही अँगल असणार आहे तो 90 डिग्रीचा असतो. आणि अगदी त्याच पद्धतीचा इथं तुम्हाला एक अँगल D दिसतो. D पण तुम्हाला जर काढायचं असेल तर या प्रकारे काढावं लागेल. आणि हा D अँगल देखील किती डिग्रीचा असणार आहे 90 डिग्रीचाच असणार आहे. आणि मग हे दिलेले स्टेटमेंट जे आहे इक्वल टू दिलेलं, हे आन्सर तुमचं करेक्ट आन्सर आहे असं आपल्याला म्हणता येईल किंवा कन्सिडर करता येईल. दुसरं सांगितलेलं आहे सेग AC इज परपेंडिक्युलर टू सेग BC असं दिलेलं आहे. सेग AC बघा बरं तुम्हाला कुठं सापडतं, या ठिकाणी या डायग्राम मध्ये बघूयात. सेग AC इथं आहे आणि हा सेग BC आहे. परपेंडिक्युलर आहेत का, तर निश्चितपणानं आहेत, कारण तिथं जो तयार होणारा अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे. 90 डिग्रीचा जर अँगल तयार होत असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणत असतो, काय म्हणत असतो, तर तो परपेंडिक्युलर आहेत. ते दोन लाईन जे आहेत, दोन सेगमेंट जे आहेत ते दोन सेगमेंट परपेंडिक्युलर टू इच अदर असं आपल्याला या ठिकाणी सांगता येत असतं. आणि या ठिकाणी हे स्टेटमेंट देखील तुमचं काय आहे करेक्ट आहे. मग ऑप्शन B C D करेक्ट असलेलं कुठं आहे का बघा ऑप्शन्स. आता ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये A B रॉंग म्हटलेलं आहे. A B B करेक्ट आहे म्हणजे हे चुकीचं आहे स्टेटमेंट. स्टेटमेंट A B C आर करेक्ट, D इज रॉंग, D बरोबर आहे म्हणजे हे विधान चुकीचं आहे. ऑल स्टेटमेंट्स आर करेक्ट म्हटलेलं आहे. पण ह्या पहिल्या स्टेटमेंट बद्दल आपल्याला काही इन डिटेल दिलेलं नाही क्वेश्चन, म्हणजे त्या ऑप्शन मध्ये किंवा त्या स्टेटमेंट मध्येच इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन आहे असं आपल्याला म्हणता येतं. कारण इथंही तुम्हाला दिलेलं सॉरी असं दिलेलं आहे बघा, हे तुम्हाला साइन अँगलचं दिसतं, अँगलचं नाही ग्रेटर अँगल म्हटलेलं आहे. अँगल B इज ग्रेटर म्हटलेलं आहे. ठीक आहे. बघा अँगल B चं मेजर आपण काढलंय 50 डिग्री आहे म्हणजे अँगल B हा मोठा आहे, म्हणजे हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे खरं तर. बरोबर आहे. इथे ग्रेटर सांगितलं, हे अँगल सारखं दिसतंय म्हणून आपल्याला इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन वाटलेली आहे, परंतु हा ग्रेटर म्हटलेला आहे. हा 40 डिग्री आहे आणि हा किती आहे 50 डिग्री, म्हणजे हा मोठाच असणार आहे. म्हणजे अँगल म्हणजे
फर्स्ट स्टेटमेंट पण तुमचं करेक्ट आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचं ऑप्शन नंबर 3 ऑल स्टेटमेंट्स आर करेक्ट असलेलं जे काय आहे सर्व विधानं जे आहेत बरोबर आहेत, हे विधान तुमचं ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, लक्षात आलेलं आहे तुम्हाला. तर या प्रकारचा प्रश्न आपण नेमका कशा प्रकारे सोडवलेला आहे. अगदी त्याच पद्धतीनं पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेली माहिती आहे बघा. द व्हॅल्यू ऑफ मशीन इज 50,000 इफ इट्स व्हॅल्यू फॉल्स बाय 5% एव्हरी इयर. फाइंड द पर्सेंटेज ऑफ डिक्रीज इन व्हॅल्यू एंड ऑफ 2 years. परत हा कंपाऊंड इंटरेस्ट या चॅप्टरवरचा हा तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळेल. आणि या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन आहे की एक मशीन आहे. पाठीमागच्या 2 वर्षामध्ये चे 2 वर्षाचे आपण पेपर्स बघितलेले आहेत 15, 16, 16, 17 या दोन्ही वर्षांमध्ये सेम या प्रकारचा प्रश्न आहे. अगदी काहीही बदल नाही, फक्त याच्यामध्ये त्याच्या पुढे जाऊन आणखी एक विचारलेला आहे. इथं तुम्हाला पर्सेंटेज मध्ये आन्सर काढायचा आहे. तिथं तुम्ही किती फॉल झालेली आहे किंवा त्याची व्हॅल्यू किती होते अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी सोडवलेले होते. पण या ठिकाणी मात्र तुम्हाला थोडा विचार करून सोडवायचा आहे किंवा थोडं अजून त्याच्या पुढचा म्हणजे फाइंड द पर्सेंटेज काढायचा आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला म्हटलेलं आहे की CI कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला अजिबात लक्षात ठेवायचा नाही किंवा त्या प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपण पहिल्यांदा जो दिलेला क्वेश्चन आहे तो अंडरस्टँडिंग करून आपण काय करतोय त्याची व्हॅल्यू जी आहे पहिल्यांदा 50,000 हे 50,000 दिलेले आहे. आता एव्हरी इयर 5% काय होते ते रेड्यूस होते किंवा काय होते फॉल होते, त्याची व्हॅल्यू कमी होत आहे. मग 5% कमी होते म्हणजे 100 रुपयाची वस्तू 5 रुपयाने कमी होते म्हणजे त्याची व्हॅल्यू किती होईल बरं सांगा बरं तुम्ही. आता निश्चितपणाने तुम्हाला लक्षात येईल 100 रुपयाची वस्तू 5 रुपयाने कमी म्हणजेच 95 रुपयाला मिळेल किंवा बरोबर आहे. छान. मग आता या ठिकाणी तुम्ही सांगू शकता 95 भागिले 100 करतो आपण, बरोबर. हे कसं करतो आता तुम्हाला माहिती आहे. वारंवार असे प्रश्न आपण सोडवतोय त्यामुळे यायला पाहिजे. आणि हे ऍट द एंड ऑफ 2 years म्हटलेलं आहे, बरोबर. 2 वर्ष या पद्धतीने सातत्याने ही व्हॅल्यू कमी होते म्हणजे आपल्याला हे 2दा करावं लागेल. 95 भागिले किती आहे 100, 95/100. हे सॉल्व्ह करता येतं का बघा. आता हे इथले 2 0 कॅन्सल झाले, हे 2 0 कॅन्सल झाले, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथलं हे 2 0 कॅन्सल झाले, इथले हे 2 0 कॅन्सल झाले, बरोबर आहे. त्याच्यानंतर मात्र आता तुम्हाला करावं लागेल मल्टिप्लिकेशन. करा बरं मल्टिप्लिकेशन काय होतं आपण बघूयात. या ठिकाणी राहिलेल्या व्हॅल्यू आहेत 5 इंटू इकडे किती राहिलेला आहे 95 इंटू 95, बरोबर आहे. करेक्ट आहे. इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता इथं बघा तुम्हाला कधी कधी मी म्हणत असतो की युनिट प्लेसला 5 असेल. आता या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करायला वेळ लागणार आहे असं जर वाटत असेल तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. युनिट प्लेसला जर 5 असेल तर 5 स्क्वेअर करायचं. 2दा नंबर्स आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे स्क्वेअर करता येतो आपल्याला. अगदी एका सेकंदामध्ये तुम्हाला याचं आन्सर येतं. हे 5 इंटू 5 किती होतं 25 आणि 9च्या पुढची संख्या आहे 10. 9 इंटू 10 किती होतं तर 90 होतं. हे त्याचं मल्टिप्लिकेशन डायरेक्ट येतं तुम्हाला. आणि इथं 5 कसं केलं लक्षात येतं. 5 युनिट प्लेसला असेल त्याच नंबरनं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं असेल किंवा स्क्वेअर काढायचं असेल युनिट प्लेसला 5 असेल तर त्या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन 25 येतं लास्टच्या आणि 9च्या पुढच्या संख्या 10 आहे म्हणून 10 इंटू 9 इज इक्वल टू किती आलेला आहे 90 म्हणजे 9025 हे त्याचे आन्सर असणार आहे. आता 5 न मल्टिप्लाय करा. 5 टू 5 जा 25 ला 5 कॅरी 2 होत आहेत. 5 2 जा 10, 10 आणि 2 किती होतात 12 होतात आणि 9 5 जा 45 या प्रकारे त्या मशीनची व्हॅल्यू जी आहे आफ्टर 2 years किती रुपये होणार आहे कमी होऊन 45,125 रुपये होईल. एवढी व्हॅल्यू त्याची कमी होणार आहे, रेड्यूस होणार आहे, बरोबर आहे. कारण त्याची घट होते त्या मशीनचे म्हणून या प्रकारे त्याची व्हॅल्यू आहे. आपल्याला ही व्हॅल्यू नाही काढायची. हे प्रिव्हियस इयरच्या पेपरमध्ये अशा प्रकारे काढायचं होतं. याच्या पुढे जाऊन आपल्याला काढायचं आहे पर्सेंटेजमध्ये. मग कसं काढायचं आहे पर्सेंटेज म्हणजे 100 रुपयाला किती कमी झालीत हे काढावं लागेल, बरोबर आहे. मग आता इथं जे आन्सर काढलंय ते आपण काढलेलं आहे 50,000 रुपयाची वस्तू ती किती रुपयाने कमी झालेली आहे 45,125 म्हणजेच आपण या ठिकाणी असं म्हणू शकता 50,000 रुपयामधून कमी करा हे 45,125 म्हणजेच किती होतात 10 मधून 5 वजा केलात 5 राहतात. 10 इथं 9 मधून 2 वजा केलात 7 राहतात. 9 मधून 1 वजा करा 8 राहतात. इथं 9 मधून 5 वजा करा 4 राहतात आणि 4 मधून 4 0 4,875 रुपयानं कमी झालेला आहे. 4,875 रुपयानं. तुम्हाला काढायचं काय आहे 100 रुपयाची वस्तू किती रुपयाने कमी झालेली आहे हे काढायचं.
कसं लिहिलं लक्षात येतं, पर्सेंटेजचा क्वेश्चन या प्रकारे सोडवत असतो. याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे एक CI प्लस पर्सेंटेज, हे दोन्ही या ठिकाणी विचारलेलं आहे तुम्हाला, बरोबर आहे. आणि त्यामुळं आपल्याला आता हे पर्सेंटेजच्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला सोडवता येतं. मग हे आपण क्रॉस अपाऊन मध्ये लिहित असतो, म्हणजे 100 अपाऊन किती असणार आहे 50,000 इंटू 4,875. हे इथले 2 झिरो इथले 2 झिरो कॅन्सल होत आहेत. मग राहतं काय बरं, वरती राहिलेलं आहे 4,875 अपाऊन किती आहे 500. इथं युनिट प्लेसला 0 आहे, इथं 5 आहे, म्हणजे डिवाइड करावं लागेल आपल्याला 5 न. करूयात, 5 न डिवाइड केला तर किती होणार, 5 1 जा 5, 100 आलं बघा. आणि वरती काय येणार आहे तुमचं, 5 न डिवाइड करा, 5 9 जा 45, 3 कॅरी होतात, 5 7 जा 35, 2 कॅरी होत आहेत, आणि 5 5 जा 25. 975 अपाऊन किती राहिलेला आहे 100. असं आहे का आन्सर मध्ये बघा बरं, नाही दिसत तेही आपल्याला, म्हणजे परत याला डिवाइड करावं लागेल. इथं युनिट प्लेसला 5 आहे, इथं 0 आहे, म्हणजे परत 5 न डिवाइड करा 5 न डिवाइड केला तर 5 2 जा 10, बरोबर आहे. आणि पुढे काय होईल बरं तुम्हाला, 0 ला 0, इथं 5 1 जा 5. नेक्स्ट असणार 4 कॅरी होत आहेत, आणि 5 9 जा 45, आणि 2 कॅरी होत आहेत, परत 5 5 जा 25, परत 5 न डिवाइड होतं बघा हे, कारण हे पण तुम्हाला आन्सर मध्ये नाही सापडणार, कारण 5 न डिवाइड केला तर 5 4 जा 20, 5 3 जा 15, 4 5 9 जा, म्हणजेच 39 अपॉन 4 ऑप्शन नंबर सेकंड याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. आणि या क्वेश्चनसाठी ऑप्शन नंबर सेकंड हा तुमचा आन्सर असणार आहे. म्हणजे हळूहळू कशा प्रकारे लेवल आपली वाढत जाते क्वेश्चनचे, हे या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून समजू शकतं. ठीक आहे, नेक्स्ट पुढे चला, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. या ठिकाणी पुढचा प्रश्न दिसतोय आपल्याला. या पुढच्या प्रश्नामध्ये ऑब्झर्व द फॉलोइंग एक्सप्रेशन्स अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह असं म्हटलेलं आहे. आता इथं क्वेश्चन आपल्याला इथं मी सांगतो काही ऑप्शन्स आहेत ते, कारण ते ऑप्शन्स तुम्हाला जोपर्यंत लक्षात नाही येणार तोपर्यंत आपण त्याचं निरीक्षण करू शकत नाहीत. एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, पदावली दिलेली आहे, तुम्हाला बैजिक राशी दिलेली आहे, बरोबर आहे. अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स या चॅप्टरवरचा हा क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे -2/5 -2/5 a क्यूब -3a + 4. पहिली पदावली आहे, फर्स्ट एक्सप्रेशन आहे. सेकंड आहे y⁻⁴. नेक्स्ट आहे पुढे दिलेला आपल्याला +6 - 2y आहे. थर्ड ऑप्शन आहे आपला, किंवा थर्ड जे काही अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेला आहे n² - 2/n + 3. आणि फोर्थ ऑप्शन आहे आपला, तो म्हणजे आहे कोणता, 10x³ + -5/x⁻² -2 -1/2x अशा प्रकारे देईल. आता ह्या पदावलीचं निरीक्षण करून काय सांगायचंय तुम्हाला, या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा, ओनली B and D आर नॉट पॉलिनॉमियल. म्हणजे पॉलिनॉमियल सांगायचंय, बहुपदी कोणते आहेत हे सांगायचे आहे. मग पॉलिनॉमियल किंवा बहुपदी कशाला म्हणायचा, ज्याचा पॉवर, जे व्हेरिएबल्स आहे, व्हेरिएबलचा पॉवर जो असणार आहे, व्हेरिएबलचा पॉवर जर होल नंबर असेल, होल नंबर कळतं तुम्हाला, पूर्ण संख्या असेल तर त्याला म्हणतोय आपण काय, पदावली, किंवा त्याला पॉलिनॉमियल असं आपण म्हणत असतो, किंवा त्याला बहुपदी असं आपण म्हणत असतो. मग आपण एका एकाचा विचार करूयात. या ठिकाणी a⁻² किती आहे 3 आहे, a⁻² काय नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे या ठिकाणी a चा पॉवर कसा आहे सगळ्यांचा, इथं असलेला पॉवर जो आहे तो होल नंबर आहे, म्हणजेच याचा अर्थ ही पॉलिनॉमियल आहे, बहुपदी आहे. नेक्स्ट पुढे बघा, दुसऱ्या याच्यामध्ये इथं 1/3 आहे. 1/3 असेल तर चालेल का हो, इथं y⁻1 आहे, परंतु इकडे 1/3 आहे, म्हणजे ही पॉलिनॉमियल नाही. नेक्स्ट पुढे चला, हे इथं n⁻² आहे, पण इथं n⁻1 आहे, पण डिनॉमिनेटर मध्ये आहे. याला जर वर घेऊन जायचं म्हटलं तर -2n⁻⁻1 होतो, आणि -1 असलेला हा होल नंबर नाही, म्हणजे पॉलिनॉमियल होणार नाही. नेक्स्ट पुढे 4 नंबरचा, इथं -2 आहे, पण हे डिनॉमिनेटर मध्ये आहे. याला जर वर घेऊन गेला तर हे असं 10x³ +
सॉरी मायनस होईल, -5x⁻² किती होणार आहे 2 होणार आहे, कारण मायनस वरती घेऊन गेलं तर प्लस होणार आहे आणि इथं -1/2x. फक्त आपल्याला पॉवरचा संबंध आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 3 आहे, म्हणजे होल नंबर्स आहेत, म्हणजे ही पॉलिनॉमियल आहे. बघा ए नंबरचं ऑप्शन आणि हा डी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. ए आणि डी ऑप्शन्स करेक्ट असणारे म्हणजे ए आणि डी पॉलिनॉमियल आहे असा ऑप्शन जो आहे तो कोणता आहे तुम्हाला या ठिकाणी बघता येतो. इथे आहे बघा ऑप्शन नंबर 4, ओनली ए अँड डी आर पॉलिनॉमियल्स. फक्त ए आणि बी या बहुपदी आहेत अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तो आपला ऑप्शन असेल. नेक्स्ट आहे अ टेलिव्हिजन सेट वॉज परचेस फॉर ₹8,260 which included goods and services tax GST 18%. Find the original price of TV set. म्हणजे एक व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, ती व्हॅल्यू म्हणजे कशाची आहे, एका टेलिव्हिजनची प्राइस दिलेली आहे 8,260. हा परत तुमचा पर्सेंटेज या चॅप्टरवरचा हा क्वेश्चन आहे. याच्यावर तुम्हाला काय केलेलं आहे, इन्क्लूड करून दिलेली किंमत आहे, विथ जीएसटी आहे, विथ टॅक्स आहे, विथ टॅक्स त्या टीव्हीची व्हॅल्यू तुम्हाला एवढी दिलेली आहे. टॅक्स म्हणजेच काय असतो तुम्हाला सांगितलेलं आहे 18% जीएसटी आहे. म्हणजे जर समजा 18% म्हणजे 100 रुपयाला 18 रुपये लागणार आहे टॅक्स आणि 100 रुपयाला 18 रुपये टॅक्स लावून त्या वस्तूची किंमत विथ जीएसटी किती होईल बरं, विथ टॅक्स म्हणू शकता किंवा विथ जीएसटी हे 100 रुपये त्या वस्तूची किंमत जीएसटी असलेला 18 आणि टोटल प्राइस होईल 118 रुपीज, 118 रुपये त्याची एकूण किंमत होणार आहे. अगदी त्या पद्धतीनंच तुम्हाला विथ टॅक्स दिलेली व्हॅल्यू आहे 8,260 रुपीज. तुम्हाला काढायचं आहे त्या ओरिजिनल प्राइस जे आहे म्हणजे विदाऊट टॅक्स नसताना त्या वस्तूची तुम्हाला किंमत या ठिकाणी काढायचं आहे. आणि मग ती किंमत काढत असताना आपण काय करू शकता बघा, तर या ठिकाणी तुम्हाला जे दिलेलं आहे 100 रुपयाची वस्तू विथ टॅक्स, हे विथ टॅक्स आपण म्हणू शकता, हे विदाऊट टॅक्स किंवा ओरिजिनल विदाऊट टॅक्स किंवा ओरिजिनल प्राइस असं पण म्हणू शकता. 100 रुपयाची वस्तू 118 रुपयाला विकली जाणार आहे, परंतु विथ टॅक्स असलेली प्राइस तुमच्याकडे आहे 8,260 आणि मी तुम्हाला म्हटलेलं आहे याची ओरिजिनल प्राइस आपल्याला माहिती नाही म्हणून आपण कन्सिडर करूयात एक्स आहे म्हणून. ठीक आहे, म्हणजे या प्रकारे जेवढे पर्सेंटेजचे क्वेश्चन्स आहेत अगदी आपण सगळे क्वेश्चन्स या प्रकारे म्हणजे एकदम सिंपल वेने आपण सोडवतोय, ज्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही फॉर्म्युल्याची आवश्यकता नाही, फक्त तुम्ही त्याच्यासाठी अंडरस्टँडिंग केलं पाहिजे, नेमकं हे काय लिहितोय हे कळालं तर तुम्हाला सोडवता येतं. मग याला आपण इकडच्या दोन्ही व्हॅल्यूज माहिती आहेत म्हणजे याला अपाऊंड मध्ये लिहित असतो, म्हणजे 8,260 अपाऊंड किती असणार आहे आपला हा 118 इंटू किती करावं लागेल तुम्हाला 100 आणि आता हे सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला. निश्चितपणानं तुम्ही आता हे सॉल्व्ह करत असताना बऱ्याच वेळेस इथे आन्सर पॉइंट मध्ये नाही कुठंच आपल्या चारही ऑप्शन्स मध्ये, म्हणून तुम्हाला कारण इथे 118चा टेबल तर येत नाही आपल्याला आणि हे जर डिवाइड करायचं असेल तर याला थोडं फार सिंपल वे आहेत. इथं 100 आहे सपोज करा आणि इथं आणायचं तुम्हाला 826 झिरोचा जर विचार नाही केला तर आपण, आणि मग या ठिकाणी हे सोडवत असताना 100 ला कितीनं मल्टिप्लाय केलं तर 826 येऊ शकतं किंवा 800 येऊ शकतं. तर 100 ला 8 न मल्टिप्लाय केलं तर, पण 8 न मल्टिप्लाय केलं तर ते पुढे येईल की आता 118 आहे, त्याच्यामुळे आपण सपोज असं कन्सिडर करून जायचं की 180 इंटू 7 यानं जर मल्टिप्लिकेशन करून हे वरचं आन्सर येतं का नाही आपण हे व्हेरीफाय करायचं, चेक करायचं. 8 7 चा किती होणार आहे 56, 5 कॅरी होत आहेत, 7 1 जा 7, 7 आणि 5 ला 2, 1 कॅरी, 7 1 जा 7 आणि 826 येतो बघा. म्हणजे 118 1 जा 118 आणि 118 7 जा 800 आणि हे पुढचा 0 ला 0 ॲज इट इज राहिला. आपला आन्सर 70 इंटू 100, 70 इंटू 100 आणि हे आन्सर येईल 7000 आणि 7000 असलेला ऑप्शन नंबर फर्स्ट हे या ठिकाणी आपल्या या क्वेश्चनसाठी आन्सर असणार आहे. बघा आपण नेमकं कशा पद्धतीने सोडवलेलं आहे, अगदी सहजरित्या किंवा खूप सोप्या पद्धतीने अगदी जलदरित्या या प्रकारच्या प्रश्नाला तुम्हाला सोडवता येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपलं 98. याच्यामध्ये सांगितलेलं फाइंड द रेशो ऑफ व्हॉल्यूम टू टोटल सरफेस एरिया ऑफ अ स्क्वेअर ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. बघा दोन गोष्टी आहेत इथं, टोटल सरफेस एरिया आणि काय सांगितलेलं आहे व्हॉल्यूम आणि टोटल सरफेस एरिया, दोन कन्सेप्ट आहेत वेगवेगळ्या. कुणाच्या आहेत हे स्पेअरच्या, बरोबर. इथे सांगितलेलं आहे तुम्हाला गोलाचे घनफळ आणि एकूण पृष्ठफळ यांचे गुणोत्तर काढा. मग त्या दोघांचे देखील फॉर्म्युले माहिती पाहिजे. आता ह्या दोघांचे फॉर्म्युले पण आपण अगोदर पण बघितलेले आहेत, जसं की व्हॉल्यूम ऑफ स्फेअर
याचं रेशो कोणाशी काढायचं आहे आपल्याला, टोटल सरफेस एरियाशी. टोटल सरफेस एरिया ऑफ स्पेअर, हे पण स्पेअरचं, एका स्पेअरचं काढायचं आहे. मग हे फॉर्म्युलानुसार हे रेशो काढायचं म्हणून अपाऊंड मध्ये लिहिलं. मग व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपला काय आहे, 4/3 पाय आर स्क्वेअर क्यूब आहे. आणि अपाऊंड टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे, 4 पाय आर चा स्क्वेअर आहे. हा फॉर्म्युले पार्ट असले पाहिजेत तरच तुम्हाला हे सोडवता येईल. आता हे सोडवत असताना इथं असलेला पाय, इथं असलेला पाय कॅन्सल झाला, इथं असलेला स्क्वेअर आणि म्हणजे आर स्क्वेअर, आणि इथं असलं कारण एकच तुमचा स्पेअर आहे त्याच्यामुळे रेडियस पण सेमच असणार आहे. आणि इथं असलेला क्यूब कॅन्सल झाला, 2 आणि 2 कॅन्सल झाला, म्हणजे इथं फक्त एक आर राहिला. म्हणजे काय राहिलं बघा बरं, 4/3 हे इथलं आणि आर एक राहिलेलं आहे आणि अपाऊंड डिनॉमिनेटर मध्ये 4 राहिलेलं. 4 म्हणजे काही नाही, म्हणजे इथं 1 आहे, याला इन्व्हर्स करू शकता तुम्ही आणि इन्व्हर्स केला तर 4/3 आर इंटू 1/4 असेल. 1/4 कॅन्सल झालं आणि आपला आन्सर आलेला आहे आर किंवा 1/3 इंटू आर. 1/3 इंटू आर आहे का बघा बरं ऑप्शन, 1/3 इंटू आर असलेला ह्या प्रकारे काय झालेला आहे तुम्हाला त्या ठिकाणी 1/3 आर ची तर तुम्हाला काय व्हॅल्यू घ्यायची गरज नाही. 1/3 म्हणजे 1:3 हे ऑप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं का बघा. आणि या ठिकाणी तुम्हाला 1:3 असलेला ऑप्शन नंबर 4 हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, कशा पद्धतीने सोडवलेलं आहे हे लक्षात आलेलं असेल. या क्वेश्चनसाठी तुम्हाला फॉर्म्युल्याशिवाय ऑप्शन नाही. नेक्स्ट पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर पुढचा, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर विथ रिस्पेक्ट टू रिमाइंडर इन द अबोव फॉर्म्युला 4 स्टेटमेंट्स आर गिवन. म्हणजे तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेलं आहे आणि यातलं जे करेक्ट स्टेटमेंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे किंवा शोधायचं आहे. बघा, डिव्हिडंड भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी अशा प्रकारे दिलेला आहे. यामध्ये येणाऱ्या बाकी संदर्भात 4 गुणधर्म किंवा विधाने दिलेले आहेत. याचा विचार करून तुम्हाला काय करायचं आहे, 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत, त्यापैकी कुठला करेक्ट आहे हे या ठिकाणी शोधायचं आहे. पहिला आहे तुम्हाला 0 इज लेस दॅन रिमाइंडर. रिमाइंडर कसा आहे, 0 पेक्षा मोठा आहे खरं तर. आणि हे रिमाइंडर कसं आहे, ग्रेटर आहे म्हणते कुणापेक्षा, डिवायझर पेक्षा. बघा फॉर एक्झाम्पल आता या प्रकारचा क्वेश्चन मी इथं अशा प्रकारे सोडवेन किंवा आपण अशा प्रकारे घेऊ शकतो. रिमाइंडर प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही भागाकार करता, डिव्हिजन करता, त्यावेळेस एव्हरी टाइम रिमाइंडर तुमचा 0च येईल असं काय आहे का, अजिबात नाही. वेगवेगळ्या प्रकारे असू शकतो किंवा कधी 0 असेल किंवा कधी 0 असणार नाही. म्हणजे याचा अर्थ इथं असलेलं स्ट्रिक्टली जे लेस दॅन किंवा दिलेलं आहे तुम्हाला, हे दोनही ऑप्शन्स तुमचे या ठिकाणी चुकीचे होणार आहे. मग ऑप्शन नंबर सी किंवा डी असू शकतो. ऑप्शन फर्स्ट आणि सेकंड का कॅन्सल झाला लक्षात आलं. ए आणि बी हे चुकीचे का ठरतात, कारण काही वेळेस रिमाइंडर तुमचा 0 सोडून दुसरी कुठलीही संख्या असू शकतो, बरोबर आहे. परंतु म्हणून ते दोन्ही स्ट्रिक्टली लेस दॅन जे दिलेलं आहे म्हणजे 0 पेक्षा लहान असेलच असं काही नाही, बरोबर आहे. कधी मोठा असेल किंवा कधी लहान पण असेल किंवा इक्वल टू पण असू शकतो, दोन्हीही असू शकतो. म्हणून तुमचा ऑप्शन नंबर सी किंवा डी यापैकी असू शकतो. त्याच्यानंतर अजून एक पार्ट आहे, हा जो डिवायझर आहे या डिवायझर पेक्षा रिमाइंडर लहान असेल का मोठा असेल बरं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे लिहिलं 15 अपॉन किती लिहिलं, समजा 4 लिहिलेलं आहे, त्याला डिवाइड करायचं आहे. मी असं लिहिलं बघा 15 डिवायडेड बाय 4. डिव्हिजन करूयात, 4 3 बरोबर आहे 12 होणार आहे. आणि हे सबट्रॅक्शन करा, किती होते याची सबट्रॅक्शन केलात तर तुम्ही या ठिकाणी येईल तुमचं 3 हे काय आहे तुमचं रिमाइंडर आहे. जर या 4 पेक्षा मोठं आलं असतं रिमाइंडर तर त्याला डिवाइड करता आलं असतं की, बरोबर. हा जो तुमचा डिवायझर आहे या डिवायझर पेक्षा हा कसा असणार आहे, निश्चितच लहान असणार आहे. मोठा असेल का, नाही. म्हणजे रिमाइंडर आणि ह्या डिवायझर मध्ये मोठा कोण असणार आहे, डिवायझर हा मोठा असणार आहे कुणापेक्षा, रिमाइंडर पेक्षा. मग इथं बघा डिवायझर हा मोठा आहे रिमाइंडर पेक्षा हे आहे आणि इथं रिमाइंडर मोठा आहे म्हणते डिवायझर पेक्षा, हे पण चुकीचं असं. म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता आहे तुमचा, डी नंबरचा. ऑप्शन नंबर डी हे तुमचं करेक्ट आहे. बाकी तीनही चुकीचे आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन नंबर सेकंड आहे. फक्त डी असलेलं जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी याचं उत्तर करेक्ट असणार आहे. 2017-18चा जो पेपर बघतोय आपण त्यातला एक शेवटचा प्रश्न आहे. हा शेवटचा प्रश्न या ठिकाणी बघूयात. फाइंड द फॅक्टर्स ऑफ द एक्सप्रेशन्स 16 a⁻³ प्लस 54 याचे फॅक्टर्स पडायचे आहेत. परत हा येतो तुमचा
एक्सपान्शन फॉर्म्युले याच्यावरचा पार्ट म्हणता येईल किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला हा पार्ट विचारलेला आहे। 16a³ प्लस 54 या प्रकारचा क्वेश्चन आहे, परंतु या दोघांचा काही संबंध दिसतो का? दोन्ही क्यूब नंबर्स दिसत आहेत का आपल्याला? नाही, म्हणून आपल्याला या दोघांमधून कॉमन पार्ट्स काढावं लागेल। याच्यामधून कॉमन निघणारी संख्या आहे 2, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहील मग आता इथं राहील तुमचं 8a³ प्लस इथं 27 येईल, बरोबर आहे। नेक्स्ट परत तुम्हाला काय करता येतं आता या ठिकाणी याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिता येतं 2 इन ब्रॅकेट ह्या 8 ला पण क्यूबच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर 2a² काय लिहावं लागेल? क्यूब प्लस इथं 27 कशाचा क्यूब आहे? 3 चा, म्हणजे 3 चा क्यूब या प्रकारे लिहावं लागेल। फक्त आपण याची अरेंजमेंट किंवा ही चेंज केलेली आहे, त्याला लिहिण्याची पद्धत मात्र आपण बदललेली आहे। हे 2 ॲज इट इज स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ही आलेला आहे a³ प्लस b³ या स्वरूपानं, आणि a³ प्लस b³ इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडे, आणि तो फॉर्म्युला आहे आपला कसा? पहिल्या ब्रॅकेटमध्ये a प्लस b, सेकंड ब्रॅकेटमध्ये a² मायनस ab प्लस b² या प्रकारचा फॉर्म्युला आहे। आणि या प्रकारे याला एक्सपांड करा म्हणजे त्याचे काय येणार आहेत? फॅक्टर्स येतील। म्हणजेच a प्लस b म्हणजे आता a आणि b म्हणजे तुम्हाला माहिती झालं, a म्हणजे 2a प्लस 3, a² आहे, a चा स्क्वेअर म्हणजेच काय असणार? a म्हणजे 2 चा स्क्वेअर 4, a चा स्क्वेअर a² आला मायनस 2ab 2 इंटू a इंटू b, सॉरी a इंटू b आहे, a इंटू b म्हणजे 2 इंटू 3 6a आलेला आहे, आणि प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 9 3 चा स्क्वेअर किती आला? 9, आणि हे या प्रकारचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल का? बघा 2a प्लस 3 आणि 4a चा स्क्वेअर मायनस 6a प्लस 9 असा ऑप्शन तुम्हाला कुठे सापडेल? इथे या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 3a प्लस 2a प्लस 3 4 इथं प्लस आहे म्हणजे हे चुकीचं आहे, मायनस असलेलं कुठं आहे? हां 2a प्लस 3 4a² मायनस 6a प्लस 9 ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर असणार आहे। अशा प्रकारे आपण 2017-18चा जो काही NMMS मध्ये होऊन गेलेला पेपर आहे यातले प्रश्न इन डिटेल आपण हे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी। या प्रकारेच 18-19चा पेपर पण आपण या ठिकाणी बघूयात, आणि वारंवार या प्रकारे जे विचारले जाणारे प्रश्न आहेत याचा अगदी सहजरित्या अगदी चांगल्या पद्धतीनं तुमचं या ठिकाणी रिव्हिजन होत असेल अशी आपण अपेक्षा करूयात, आणि या ठिकाणी आपण थांबूयात। धन्यवाद।